लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांचे लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये स्वागत करीत आहे। तुम्ही हे चॅनल सबस्क्राइब केल्याबद्दल मी आपणा सर्वांचा हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर हा संदेश तुम्हाला आवडला तर माझी विनंती आहे की कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा। आमचे नवीन येणारे संदेश तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, प्रभू येशू जो मनुष्य पुत्र त्याच्याद्वारे सैतानाचा केलेला कायदेशीर पूर्णतः पराभव। प्रियजन हो, येशू ख्रिस्त अर्थात देव जो मानव बनला त्याने आम्हा अखिल मानव जातीसाठी काय केले हे आम्हाला समजणे अतिशय गरजेचे आहे। मनुष्य कसा पापात पडला, परंतु देवाने मनुष्यांना पुन्हा कसे उभारले आणि सैतानाच्या बंधनांतून गुलामींतून कसे आजाद केले आणि सैतानाला कायमचे पराभूत केले हे आज आम्ही या संदेशात पाहणार आहोत। म्हणून तुम्ही सर्वजणांनी आपले लक्ष या संदेशाकडे द्यावे ही विनंती। इब्री लोकासपत्र 2 अध्याय 14 वचन म्हणते, ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती त्या अर्थी तोही त्यांच्या सारखा रक्तमासाचा झाला। हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे। किती अद्भुत वचन आहे। येशू ख्रिस्त आमच्यासाठी आमच्या रक्तमासाचा झाला, कारण मुले रक्तमासाची होती म्हणून तोही त्यांच्या सारखा भागीदार झाला। योहानाचे पहिले पत्र याचा 3 अध्याय 8 वचन म्हणते, पाप करणारा सैतानच आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे। अतिशय महत्वाची गोष्ट आहे, सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला। येशू ख्रिस्त जो देवपुत्र तो या जगात यासाठी प्रकट झाला की सैतानाची कृत्ये नष्ट करावी। भावा बहिणींनो, देव हा कायद्याचा देव आहे व त्या कायद्याचा उपयोग सैतानाचा कायदेशीर पराभव करण्यासाठी त्याने केला। येशूने सैतानाला कसे पराभूत केले ही गोष्ट आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे। प्रियजन हो, देवाने मनुष्याला जेव्हा उत्पन्न केले तेव्हा संपूर्ण पृथ्वीवर त्याला अधिकार दिला। उत्पत्ती 1 अध्याय 26 वचन मी आपणा पुढे वाचत आहे। मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू, समुद्रांतील मासे, आकाशांतील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वी व पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवितील। अर्थात देवाने मनुष्याने या पृथ्वीवर सत्ता चालविण्यासाठी निर्माण केली आणि ती सत्ता समुद्रावर, समुद्रातल्या माशावर, आकाशातल्या पक्षावर, ग्राम पशु, अवघी पृथ्वीवर आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालविण्यासाठी देवाने मनुष्यांची उत्पत्ती केली होती। व देवाने मनुष्याला जे उत्पन्न केले होते देवाची ही मूळ योजना होती उत्पत्ती 26 वचनाप्रमाणे, व आजही ते वचन बदललेलं नाही। सैतानाचा कायदेशीरपणे संपूर्ण आणि कायमचा अंतिम पराभव जो केला हा समजण्यासाठी प्रथम आम्हाला मनुष्याचे जे पतन झाले तेव्हा काय झाले हे आम्हाला समजणे गरजेचे आहे। सैतानाची शक्ती उद्ध्वस्त करण्यासाठी देवाने कसा कायदेशीर नियम वापरला हे आम्ही पाहूया। देवाने आदामाला अधिकाराचे दान दिले, हा हक्क व जबाबदारी त्याच्यावर सोपविली। हा देवाने त्याला दिला होता, कारण जे देवाचे आहे त्याचे काय करावे हे देव ठरवतो, म्हणून त्याला व्यक्ती स्वतंत्रता दिली। म्हणून जे देवाने निर्माण केले व ते आदामाला दिले ते देवाकडून कायदेशीररित्या आदामाला देवाकडून मिळाले। परंतु आदामाने जेव्हा हेतू पुरस्सर पाप केले, आपल्या पत्नीचा शब्द ऐकला, तेव्हा त्याच्या पापामुळे तो अधिकार सैतानाने ताब्यात घेतला व देव कायदेशीररित्या सैतानाला थांबवू शकला नाही। देवानेच मनुष्यांना इच्छा स्वतंत्रता दिली होती, मनुष्यांना अधिकार दिला व जबाबदारीही दिली की त्यांनी आपल्या कृतीने आपल्या स्थानी उभे राहावे, आपली भूमिका बजवावी। आदमाला संपूर्ण पृथ्वीवर अधिकार व सत्ता दिली, हे देवाचे दान होते। देव आपले जे आहे त्याचे काय करावे हे तो जाणतो। देवाकडून हा अधिकार आदमाला दिला गेला होता, मग त्याचे काय करावे याला जबाबदार आदम आहे। आदमाने जाणून बुजून पाप करून आपली सत्ता सैतानाच्या स्वाधीन केली। अर्थात देव जर सैतानाचे डोके पकडून जबरीने
आदमाकडून हरवलेला अधिकार सैतानाकडनं जर काढील तर देव स्वतः गुन्हेगार ठरू शकतो व देव हे कायदेशीरपणे थांबवू शकत नव्हता. तसे करून तो स्वतःच्या नियमाविरुद्ध वागेल असे होईल. कारण सैतानाने तो अधिकार आदमावर राज्य व सत्ता करण्यासाठी वापरला व आदमाने निवडले की त्या सैतानाचे पालन करावे. रोमकरसपत्र 6 अध्याय 16 वचन म्हणते, आज्ञा पालनाकरिता ज्याला तुम्ही स्वतःच गुलाम असे समर्पण करिता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात. अर्थात आदमाच्या या चुकीच्या निवडीने सैतानाला हा अधिकार प्राप्त झाला मनुष्यांवर व या पृथ्वीवर सत्ता व अधिकार करण्याचा. मनुष्य सैतानाचा, पापाचा आणि मृत्यूचा गुलाम बनला. पृथ्वीवरचे संपूर्ण सरकार, गव्हर्नमेंट आदामकडे होते व ते मनुष्याकडून हरवले गेले. ते मनुष्यच कायदेशीररित्या परत मिळवू शकत होता. सैतानाची सत्ता व अधिकार देवाचा नियम न मोडता मनुष्याला परत द्यावा व मनुष्यांचा उद्धार करावा असा कायदेशीर मार्ग होता. म्हणूनच तर आमचा उद्धार करता हा रक्त मासाचा बनला, म्हणजे आमचा जवळचा निकट कुटुंबीय, ज्याला म्हणतात किन्समॅन रिडीमर. अर्थात आमच्या हाडामासाचा तो बनला, आम्हा सारखाच. कारण आम्हाला सोडविणारा आम्हा सारखाच मनुष्य असायला हवा. परंतु असा मानव जातीत कोण सापडेल की जो सैतानाने हिरावलेला अधिकार त्याच्यापासून काढू शकेल? तो मनुष्य जो उद्धार करता तो स्त्रीपासून जन्मलेला असावा, परंतु त्याच्यात अशी ही कुवत असावी की त्याने पापावर विजय मिळविणारे जीवन त्याने जगावे, म्हणजेच पापरहित जीवन. व त्याला आमच्याच सारखे शरीर असावे ज्यामध्ये पापाचा नियम कार्य करीतो. कारण रोमकरसपत्र 7:23 मध्ये आम्ही पाहतो की पापाचा नियम हर मनुष्य जातीमध्ये वास करीतो. रोमकरसपत्र 7 अध्याय 23 वचन म्हणते, तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो. तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करीतो. अर्थात येथे मनुष्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारे पापाचं राज्य आम्हाला दिसत आहे. हा मनुष्याच्या मनातल्या नियमाबरोबर लढत असतो आणि मनुष्याला कैद करून पापाच्या नियमाच्या स्वाधीन करीतो. अर्थात हे अखेल मानवजातीच्या आतमध्ये चाललेली ही गोष्ट या ठिकाणी वर्णिलेली आहे. हे पापाचं राज्य आहे, हा पापाचा नियम आहे जो मनुष्यामध्ये कार्य करीत आहे. परंतु आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो कुमारी मरियेपासून जन्मला, अर्थात पवित्र आत्म्यापासून त्याचा जन्म झाला होता, तो परात्पराचा पुत्र होता, अर्थात देवाचा पुत्र होता. वचन त्याच्याविषयी साक्ष देते. इब्रिलोकासपत्र 4 अध्याय 15 वचन म्हणते, कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही. अर्थात प्रमुख याजक हे येशूला दर्शविलेला आहे आणि त्याला तुमच्या आमच्या विषयी संपूर्ण सहानुभूती आहे. तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता याचा अर्थ काय? आम्हा मनुष्यांना ज्या वासना येतात, मोह येतात, तसेच मोह येशूवर ही आले, कारण तो मानव बनला होता. परंतु या सर्व गोष्टीत मनुष्य मोहाला बळी पडून पापात पडतो. परंतु हा देव मनुष्य येशू ख्रिस्त हा तरी निष्पाप राहिला अशी साक्ष त्याच्याविषयी दिली गेलेली आहे. अर्थात येशू ख्रिस्त समस्त मानव जातीत एकमेव व्यक्ती होता ज्याच्याकडून पाप कधीच झाले नाही. तो निष्पाप, निर्दोष, पापरहित, निष्कलंक असा होता. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त अशा शरीरात आला की ज्या शरीरात तुमच्या आमच्या शरीरात असणाऱ्या वासना त्या येशूच्याही शरीरात होत्या. अर्थात आम्हाला जशा प्रकारे वासना येतात तशाच वासना येशूही या जगात असताना त्याच्या समोर आल्या असे इब्री 4:15 आम्हाला शिकविते. परंतु येशूचे शरीर आणि आमचे शरीर यामध्ये फरक होता. आम्ही देवाच्या नियमांचे पूर्ण पालन करू शकत नव्हतो, परंतु येशूच्या शरीरामध्ये तो पूर्णपणे नियम पाळू शकत होता आणि पापावर, वासनेवर, मोहावर विजय पाहू शकत होता. उलट पक्षी आम्ही मनुष्य, आम्ही नियम पूर्ण पाळू शकत नव्हतो आणि आम्हाला पापावर विजय मिळविता येत नव्हता. हा येशूचे शरीर आणि मनुष्यांचे शरीर यात फरक होता. अर्थात येशूचा जो जीव आणि आत्मा होता, अर्थात आतील भाग, अर्थात सोल जो आहे हा मनुष्याचा कंट्रोल टॉवर आहे. म्हणजे संपूर्ण मनुष्याचं व्यक्तित्व नियंत्रण करण्याचं कार्य सोल मधून होत असते, ज्याला जीव म्हणतात. त्याचा जीव आणि प्राण ही देहाला संपूर्णरित्या काबूत ठेवू शकत होती. परंतु प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या जगामध्ये आला, आमच्यासारखा लैंगिक रीतीने त्याचा जन्म न झाल्या कारणाने, तो पवित्र आत्म्यापासून जन्मलेला असल्या कारणाने
त्याच्या ठाई देवाचं रक्त होतं. रोमकरास पत्र 8 अध्याय 3 वचन म्हणते, कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरविली. फार महत्वाचं वचन हे आहे. अर्थात देवाने जो देह धारण केला हा आम्हा मनुष्यांचा देह धारण केला. आणि आम्ही पाहतो की देव जेव्हा मानव बनला तेव्हा पापमय देहासारख्या देहाने येशू या जगामध्ये आला. पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवावी म्हणून येशूसाठी तो देह तयार केला गेला. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाचा आत्मा असल्या कारणाने, देवाचं रक्तही त्याच्यामध्ये असल्या कारणाने पापी देहाच्या प्रतिरूपात असूनही तो पापरहित असा संपूर्ण जीवन जगला. करंथीकरास पहिले पत्र 15 अध्याय 38-39 वचन मी वाचत आहे. पण देव त्याला आपल्या संकल्पाप्रमाणे अंग देतो. तो बीजांतल्या प्रत्येकाला त्याचे अंग देतो. बघा, विविध बीज या पृथ्वीवर या सृष्टीमध्ये आहेत आणि त्या सर्वांचे वेगवेगळे अंग आहे. 39 वचन, सर्व देह सारखेच नाहीत, तर माणसांचा देह निराळा. येशूने तोच देह धारण केला. एकाच प्रकारचे शरीर आहे, मानवी शरीर. म्हणजे देव जेव्हा मानव बनला तो आमच्या सारखा बनला. पशूंचा देह निराळा, पक्ष्यांचा देह निराळा, माशांचा देह निराळा. प्रियजन हो, हे या पृथ्वीवरचे शरीरे दर्शविलेली आहेत. आणि देव जेव्हा मानव बनला तेव्हा आमच्या सारखे शरीर त्याने धारण केले. येशू ज्या शरीरात होता त्या शरीरात तो पापही करू शकत होता. परंतु जशी व्यक्ती स्वतंत्रता आदामाला होती तशीच येशूलाही असल्या कारणाने त्याने म्हणजे येशूने पृथ्वीवरील प्रत्येक दिवस आपल्या पित्याच्या स्वाधीन होऊन त्याची इच्छा पूर्ण करण्यास त्याने घालविला. तो मनुष्यांप्रमाणे सैतानाच्या अधीन झाला नाही. मनुष्य मोह आल्यावर सैतानाच्या स्वाधीन होतो. रोम 7:23 मध्ये ही गोष्ट आम्हाला आढळते. तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो. तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करीतो. हे संपूर्ण चित्र मानव जातीचे दर्शविलेले आहे, जेथे आम्हाला आढळते कशा प्रकारे पापाचा नियम मनुष्यामध्ये वास करीतो, राज्य करीतो. जर येशूने त्या शरीरात पाप केले असते तर तुम्ही आणि आम्ही नाश पावलो असतो. परंतु आपल्या देहावस्थेच्या शरीरात तो पाप रहित राहून कोणाही मनुष्याला त्याला पापाबद्दल दोष देता आला नाही. इब्रिलोकास पत्र 2 अध्याय 14 वचन म्हणते, ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती त्या अर्थी तोही त्यांच्या सारखा रक्तमासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. किती अद्भुत वचन आहे. येशू ख्रिस्त आमच्यासाठी आमच्या रक्तमासाचा झाला. कारण मुले रक्त मासाची होती म्हणून तोही त्यांच्या सारखा भागीदार झाला. येशू हा केवळ मनुष्य नव्हता, उत्पन्न करणारा पूर्ण देव व पूर्ण मनुष्य होता. येशू देवाचे बीज आहे जे मरियेत पेरले गेले. त्यामुळे मरियेच्या खाण्याद्वारे बनलेले येशूचे शरीर होते. तो देवाचा पुत्र होता. ते शरीर देव नव्हते, तो देवाचा पुत्र होता, परंतु देव त्या शरीरात होता. म्हणून येशूने जो देह धारण केला होता त्यामध्ये त्याने तो देवाच्या स्वरूपाचे असणे मानले नाही. वचन इब्री 2:14 प्रमाणे त्याला मरण आले पाहिजे, कारण मरणानेच मरणाचा अधिकारी याला शून्यवत करावे. अर्थात मरणानेच हा शब्द प्रतीत करीतो की आमच्या मुक्तिदाताला मृत्यू येणे गरजेचे होते. याच कारणामुळे येशू ख्रिस्त सैतानावर पूर्णतः कायदेशीर विजय सर्व बाबतीत मिळवू शकला. एका मनुष्याकडून अधिकार गमावला गेला, तो होता पहिला आदम. आता जो मनुष्य त्याने तो आम्हाला परत मिळवून दिला तो आहे शेवटचा आदम. येशूने मरणावर विजय मिळविला, सैतानावर विजय मिळविला. उत्पत्ती 3:15 मध्ये देवाचं वचन म्हणते, आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. ही गोष्ट एदेन बागेमध्ये देवाने स्वतः खुद्द पहिली भविष्यवाणी मानवजात पापात पडल्यानंतर दिली. की देव स्वतः मानव बनून येईल आणि त्याची टाच फोडण्यात येईल. जो सर्प त्याचे डोके येशू ख्रिस्ताने फोडले. हे वचन 2000 वर्षापूर्वी पूर्ण झाले. स्वर्गातनं देवाने सैतानाला पराभूत करून खाली फेकले होते, परंतु आता ख्रिस्त येशू जो मनुष्य त्याच्याद्वारेही त्याला पराभूत करण्यात आले. येशूचा हा विजय
आमचा विजय आहे. जो विजय आमच्यासारख्या शरीरात तो येऊन सैतानाचे डोके फोडले आणि तो पापावर, कबरेवर, सैतानावर आणि मृत्यूवर विजयी झाला. संपूर्ण नरक या शिकवणुकी विरुद्ध आहे की येशू ख्रिस्त मनुष्य जो पृथ्वीवर जन्मास आला आणि सैतानाचा पराभव केला. इब्री लोकास पत्र 1 अध्याय 13 वचन म्हणते, पण त्याने कोणत्या देवदूताविषयी असे कधी म्हटले, मी तुझ्या वैऱ्यांस तुझ्यासाठी पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 29-30 वचन म्हणते, बंधुजन हो, कुलाधिपती दावीद याच्याविषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की देव शपथ वाहून त्याला म्हणाला, तुझ्या संतानांतील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन. याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की ज्याला अधोलोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. कलाईसेकरास पत्र 2 अध्याय 13 आणि 14 वचन म्हणते, जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाची सुनता न झाल्याने मेलेले होता, त्या तुम्हास त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. 15वे वचन म्हणते, त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड प्रदर्शन केले. सैतानाच्या शक्ती बरोबर सामना करताना सर्वप्रथम ही गोष्ट आम्ही ध्यानी बाळगली पाहिजे की येशूच्या मृत्यूने व पुनरुत्थानाने सैतानाचा संपूर्णतः कायमचा व अंतिम रद्द करता न येणारा पराभव केला गेला आहे. ही पूर्ण वास्तविकता आहे व ही कोणीही बदलू शकत नाही. येशू मरण पावताना म्हणाला, पूर्ण झाले, आणि ते पूर्ण झाले. आता त्यात काही भर घालण्याची गरज नाही व त्यांतून काही काढण्याचीही गरज नाही. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर विजय मिळविला. नुसता विजय नाही, जयोत्सव, त्याबद्दल उत्सव साजरा केला. म्हणजे मिळविलेला विजय सैतानी शक्तीवर, याबद्दल येशूने जयोत्सव त्या ठिकाणी साजरा केला गेला असे वचन या ठिकाणी आम्हाला आढळते. जयोत्सव याचा अर्थ काय? येशूच्या मृत्यूने व पुनरुत्थानाने येशूला जणू काही विजयशाली बनविले त्या अदृश्य जगात. हा विजय काय आहे हे आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. येशूने जो विजय मिळविला आणि वचन म्हणते की त्याने जयोत्सव केला, अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाचे डोके फोडले आणि त्या सर्व सैतानी शक्तीला लोळवले. त्यावेळेला वधस्तंभावर जयोत्सव केलेला आहे. म्हणजे आपला उत्सव अदृश्य जगात त्या अयमात त्याने साजरा केला. याला म्हणतात जयोत्सव, विजयाचा. येशूने पूर्ण विजय मिळविताना आमच्यासाठी 2 गोष्टी केल्या. पहिली गोष्ट ही आमच्या भूतकाळाशी जोडलेली आहे. अर्थात सैतानाचे सर्वात मोठे हत्यार आम्हा मनुष्यावर चालते ते म्हणजे आमचे अपराधीपण. जिथपर्यंत तो आम्हाला अपराधात पकडून ठेवतो तोपर्यंत आम्ही त्याच्याशी सामना करू शकत नाही. परंतु या विजयात प्रभू येशूने आमच्या अपराधीपणावर उपाय केला. येशूने ती आमची सर्व पापे क्षमा केली जी भूतकाळात आमच्याकडून झाली. आम्हालाही तोच विश्वास करणे आहे की आम्ही जी पापे आजवर केली आहेत त्यांची क्षमा आम्हाला मिळालेली आहे. आमच्याकडे एकही पाप असेल ज्याची क्षमा मिळालेली नाही तर सैतान ते आम्हा विरुद्ध शस्त्र म्हणून वापरील, यासाठी की आम्ही निराश व्हावे, चिंतातूर व्हावे, म्हणजे आम्ही त्याच्या पुढे कुचकामी ठरावे. ध्यानात घ्या, म्हणून येशूने आम्हाला अपराधीपणापासून मुक्त केलेला आहे. दुसरी गोष्ट समजण्यास थोडी गुंतागुंतीची आहे, परंतु थोडक्यात व ठळक शब्दात सांगू इच्छितो. मोशेने दिलेले नियमशास्त्र हे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः प्रथम संपूर्णपणे पाळले व नंतर त्याने ते विधीचे ऋणपत्र क्रुसावर खिळून रद्द केले. हे यासाठी की देवाचे नीतिमत्व आम्हाला देण्यात यावे. नियमशास्त्र का बरे रद्द केले? कारण आता आम्हाला त्या नियमशास्त्राच्या पालनाद्वारे नीतिमत्व मिळणार नाही, तर आम्हाला हे नीतिमत्व फुकट येशू ख्रिस्ताने विश्वासाद्वारे आम्हाला बहाल केले. त्याचे पवित्र रक्त सांडून कृपेने आम्हा मनुष्यांना दिले. हे कोणाला मिळेल? जो स्वीकारेल त्यालाच. हे सर्व यासाठी घडले की प्रत्येक वेळी सैतान उभा राहून त्या प्रत्येक नियमाप्रमाणे देवाजवळ देवाच्या लोकांविषयी दोषारोप करील. या आज्ञेचा ह्याने भंग केला आहे व याला काही अधिकार नाही की त्याने देवाजवळ यावे. अशा प्रकारे सैतान देवापुढे उभा राहून आमच्यावर दोषारोप करू शकतो. परंतु प्रभू येशूने काल्वरीवर मृत्यू पावल्याने नियमशास्त्राचा अंत केला व शास्त्रलेख म्हणतो की त्याने विधीचे ऋणपत्र क्रुसावर खिळले. म्हणून जेव्हा आम्ही क्रुसा पलीकडे जातो तेव्हा आम्ही नियमशास्त्रा अधीन नाही,
आता आमचे नीतिमत्व हे नियमशास्त्र पाळल्याने आम्हाला मिळत नाहीये, तर विश्वासाने आहे. कारण आम्हाला न्याय पण देवाने दिले व विश्वासाने नीतिमान ठरविले. म्हणून कोणतेही अपयश, दोषारोप आम्हाला आमच्या विश्वासापासून हलवू शकत नाही. कारण प्रभू येशू आमच्या बदल्यात मरण पावला व तो स्वतः आमच्यासाठी पाप बनला. त्याचे निर्दोष व निष्कलंक नीतिमत्व आम्हा विश्वासणाऱ्यांस प्रदान केले गेले. म्हणून न्याय ठरविणे म्हणजे काय? ही एक कायदेशीर संज्ञा आहे. देवाच्या स्वर्गाच्या कोर्टाने आम्हाला अजमावून पाहिले व कोर्टाने एक निकाल जाहीर केला की तू अपराधी नाहीस. किती अद्भुत गोष्ट आहे. आम्हाला जेव्हा देवाने आपलं नीतिमत्व दिलं तेव्हा देवाचं न्याय पण आम्हाला प्राप्त झाले आणि देवाने हे डिक्लेअर केले की आम्ही अपराधी नाही. आता सैतानाला काहीच बोलण्यास सबब नाही आम्हा विरुद्ध. आमच्या पापाबद्दल, आमच्या अपयशाबद्दल, आमच्या अपुरेपणाबद्दल, उणेवेबद्दल सैतानाकडे काहीच मुद्दा नाहीये. कारण माझे सर्व पापे, अपराध, शाप येशूने स्वतःवर घेतले. मजेशीर गोष्ट ही आहे की हे सर्व तुम्ही जाणतच नव्हता. म्हणजे देवाने स्वर्गाच्या कोर्टाने जाहीर केले, हा अपराधी नाही, मी अपराधी नाही, कारण मी देवाचे नीतिमत्व बनविण्यात आलेलो आहे. याला म्हणतात जस्टिफिकेशन, जस्टिफाईड, जस्ट इफ आय हॅव नेव्हर सीन. म्हणजे मी कधी पाप केलेच नाही असे देव ठरवितो. काय अद्भुत माया देवाने केली आहे. आज ख्रिस्ती लोक हे सत्य अजून समजू शकलेले नाही, जे मी आज आपणापुढे मांडू इच्छित आहे. आज तुम्ही आणि मी ह्याच सत्याच्या आधारावर उभे आहोत. आम्ही विजय प्राप्त करणाऱ्याहून विजयशाली बनलेलो आहोत. कारण येशूने माझ्या वतीने, आमच्या वतीने, आमच्यासाठी विजय मिळविला आहे. दुसरा कोणताच मार्ग नाही आम्हाला विजय प्राप्त करण्याचा. येशूने मिळविलेला ख्रिस्तावरील विजय हाच आमचा विजय आहे. आमेन. इफेसकरास पत्र 2 अध्याय 13 ते 19 वचन मी वाचत आहे. येशूने काय केले काल्वरीवर? परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. येशूच्या रक्ताने आम्हाला पित्याच्या जवळ येण्याची कृपा मिळाली. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघांस एक केले आणि मधली आड भिंत पाडली. येशूने मधली आड भिंत पाडली. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. येशूचा देह या ठिकाणी वैर नाहीस करण्यासाठी होता. हे वैर म्हणजे आज्ञा विधीचे नियमशास्त्र. बघा, नियमशास्त्राद्वारेच पाप गणण्यात येत होते. नियमशास्त्र नाही तर पापच गणण्यात येत नाही. नियमशास्त्र हे वैर होते आणि ते देवाने नाहीसे केले यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी आणि त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्यांच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा. आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली. जे जवळ होते त्यांना ही शांतीची सुवार्ता सांगितली. कारण त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. तर यावरून तुम्ही आतापासून परके व उपरी नाही पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहा. मत्तेकृष्ण वर्तमान 28 अध्याय 18 वचन म्हणते, तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. अर्थात येशू ख्रिस्ताकडे संपूर्ण अधिकार देण्यात आला. प्रभू येशू या पृथ्वीवर मनुष्य म्हणून त्याने सेवकाई केली. देव म्हणून नाही तर मानव म्हणून. तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता. सर्व दाने पवित्र आत्म्याची त्याच्यात होती. तो निर्माणकर्ता म्हणून त्याने सेवकाई केली नव्हती, तर आमचा ज्येष्ठ बंधू तो बनला. प्रियजन हो, आदम देवाचा पुत्र होता, परंतु आदम देवाचे पुत्र तो हरवून बसला होता. आता आम्ही ख्रिस्त येशूला आमच्या जीवनात स्वीकारल्या कारणाने वचन म्हणते, जितक्याने त्याच्या नावावर विश्वास केला तितक्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. अर्थात येशू ख्रिस्ताकडे आम्ही पश्चातापाने पापांगीकार करून आलो आणि येशूने आमचा स्वीकार केला. आम्ही त्याला आमचा तारणारा मुक्तिदाता म्हणून आमच्या जीवनात स्वीकारले आणि त्यावेळेला आम्हाला नवीन सृष्टी बनविली. आमचा नव्याने जन्म झाला. आम्ही देवाचे वंशज ठरलो. देवापासून आमचा जन्म झाला. प्रेषितांची कृत्ये याचा 17 अध्याय 28 आणि 29 मी वाचत आहे. कारण आपण त्याच्या ठाई जगतो, वागतो व आहो. तसेच तुमच्या कवींपैकी कित्येकांनी म्हटले आहे की आपण वास्तविक त्याचा वंश आहो. कोणाचा? आपण देवाचा वंश आहो. एवढेच नाही तर इफेसकरास पत्र 2 अध्याय याचं 19 वचन म्हणते, तर यावरून तुम्ही आतापासून परके व उपरी नाही पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. अर्थात तुम्हाला आणि आम्हाला देवाच्या घरचे बनविलेले आहे. देवाच्या घराण्याचे बनविलेले आहे आम्हा विश्वासणाऱ्यांना. येशूच्या विजयाने आम्हीही विजयी झालो. आम्हालाही तो विजय देण्यात आला. ख्रिस्ताकडून हाच अधिकार
ख्रिस्ताने आपल्या मंडळीला दिला. वास्तविक आमचा हरवलेला अधिकार जो आदाम हरवून बसला होता, तो आदामाकडून हरविलेला अधिकार येशू आमच्या देहाचा बनून त्याने तो अधिकार आम्हास परत दिला. आता आम्ही जी ख्रिस्त येशूची मंडळी आहोत, आमची जबाबदारी आहे की आम्ही तो अधिकार पूर्णपणे वापरावा व देवाची इच्छा व योजना या पृथ्वीवर आम्ही राबवावी. म्हणजे सैतानावर आम्ही तो बजवायला हवा. आज आम्ही दुसरा आदम म्हणजे येशूकडे पाहावे व त्याच्याच नावाने आम्ही अधिकार वापरावा. जसा येशूने अधिकार वापरला तसाच त्याच पद्धतीने आम्ही तो वापरावा. याला कोणतेही लिमिट नाही, मर्यादा नाही. जे मागाल ते मिळेल, जे बोलाल ते होईल, जे शोधाल ते सापडेल. मत्तेकृषी वर्तमान 12 अध्याय 29 वचन म्हणते, अथवा बलवान माणसाला अगोदर बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची चीजवस्तू कोणाला लुटून नेता येईल काय? त्याला बांधिले तरच तो त्याचे घर लुटेल. येशूने हेच कार्य तुमच्या आणि आमच्यासाठी मानव पुत्र बनून आमच्या वतीने आमच्या जागी त्याने हे पूर्ण केले. व ही पृथ्वी जी आदमाच्या संतानास दिली आहे त्यावरही त्या सैतानाचा काही अधिकार नाही. सैतान कोण आहे? पराभूत झालेला शत्रू. आता आम्हा मनुष्यांना, ख्रिस्ताच्या मंडळीला हा अधिकार कायदेशीररित्या येशूने दिला की आम्ही सैतानाला बांधावे आणि त्याच्यापासून लुटावे. तो सैतान बेकायदेशीर आहे. म्हणून ख्रिस्त येशूने सैतानावर मिळविलेला विजय आणि त्याचा केलेला संपूर्ण पराभव तो आता ख्रिस्ताच्या मंडळीने सैतानावर बजावला पाहिजे. इफेसकरास पत्र 1 अध्यायाच्या 18 वचनापासून 23 पर्यंत मी वाचत आहे. म्हणजे त्यामुळे तुमचे अंतरचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय, हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने 30 कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यांतून उठविले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगांतील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेविले आणि त्याने सर्वावर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरलेली आहे. आमेन. जोपर्यंत ही गोष्ट आम्ही वचनात पाहत नाही व हृदयात घेत नाही तोपर्यंत तो खरा विश्वास आम्हात येत नाही व आम्हाला दिलेला अधिकार आम्हाला वापरताही येत नाही शत्रू सैतानावर. करंथीकरास पहिले पत्र्याचा 2 अध्याय आणि याचं वचन 12 मी वाचत आहे. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, ह्यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. अर्थात देवाने आपला आत्मा आम्हाला दिला आहे. पूर्वी आमच्याकडे जगाचा आत्मा होता, परंतु आम्हाला देवाचा आत्मा जेव्हा देवाने दिला तेव्हा देवाने जे आम्हाला कृपेने दिले ते आता आम्हाला ओळखून घेणे गरजेचे आहे. मत्तेकृषी वर्तमान 11 अध्याय याचं 25 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. त्यावेळी येशू असे बोलू लागला, हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करीतो, कारण ज्ञानी व विचारवंत यांच्यापासून या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकांस प्रकट केल्या. खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. या संदेशाद्वारे जर तुम्हाला प्रभूने आशीर्वाद दिलेला असेल तर कृपया तुम्ही हा संदेश इतरांनाही त्याचा फायदा व्हावा म्हणून तुम्ही कृपया शेअर करावा. थँक्यू. गॉड ब्लेस यू.